विनय तू? काकी तुम्ही तुम्ही इथे? काकी तुम्ही? पूर्वाला ना हॉस्पिटलला घेऊन गेले. का? 3 चक्री येऊन पडली, डोळे उघडत नाहीये, तिला ऍडमिट केलंय. तुम्ही तुम्ही इथे? हा. तुम्ही तर म्हणालात की तुम्ही घरी जाताय आणि मग माझ्या आधी इथे? मी? अहो तुम्हीच तर मला सांगितलं ना की पूर्वाला ऍडमिट केलंय म्हणून. मी तर इकडेच आहे. हा काय बोलतो? म्हणजे हे सगळं तिने? मला ना तुझी सोबत पाहिजे. विनय आणि पूर्वाला कसं भेट करून द्यायचं मला कळत नाहीये. तू असली असती ना माझ्यासोबत, मला मदत केली असती. हा हा ते मी ना टेन्शन ना ते हे सगळं तर मी मला कळालं नाही, काय माहित नाही. तुम्ही घरी नाही गेलात का? नाही, मी आली परत. पूर्वा काळजीला इकडे थांबायला पाहिजे ना म्हणून. विनय तू इथे? मी सांगितलं ते आपण विनय पूर्वाला भेटवायचं होतं ना, आणि असं पूर्वाचा झाला तर असं टाइम मध्ये विनय पाहिजे ना जवळ पूर्वाचा. नक्की काय झालंय हिला? त्या दिवशी भांडण झाला ना, ती काय खात नव्हती. खूप रिक्वेस्ट केला तर थोडा खाल्ला, पण वीकनेस आला आणि चक्कर येऊन पडली. आता सलाईन दिलाय डॉक्टरने. अजूनही अगदी तशीच आहे. काही झालं ना की स्वतःला त्रास करून घेते. बाबांनी जेव्हा आम्हाला पकडलं ना तेव्हा मला मारतील म्हणून हिने मला भेटणंच टाळलं. पण तिला किती त्रास होत असेल याची कल्पना होती मला. डॉक्टर, शुद्धीत येते वाटतं. त्यांना अशक्तपणा आहे अजून. शुद्धी द्यायला थोडासा वेळ लागेल. ग्लानी आहे त्यांच्या डोळ्यावर अजून. डॉक्टर काही? डोंट वरी, मी ट्रीटमेंट चालू केली. सरिता बाई रडा नको गो. काय खाल्ल्यान नाही ना म्हणून असं झालं. होय बरोबर बोलता ती. आता रडान काय होताला? ताई पोटचा पोरा काळजी वाटूची नाही काय? हा होय तर तुझा पोर असा ना आमचा कोण नाही काय? सरिता बरं झालं इलाज तुम्ही. अहो आपला पोर चक्कर येऊन पडला. दत्ता पण तू कळला म्हणा निघले. गावातलं एक जण तालुक्यात भेटलो, त्यानं सांगितल्या अभिराम पूर्वा किस्पिरात घेऊन गेला म्हणा. काय झाला? अरे काय नाही झालेलं ते का, फक्त चक्कर इलिया. अहो डोळे मिटला नव्हते, अंग तोंड पडला होता. चला चला जाऊया आपण. होय चल. अरे राव राव राव, ती गेली होत ना त्यांका तरी विचारा आधी, नाही तर तुम्ही जाशा आणि ती येती. रो मी अभिरामक फोन लावतोय. कोण? छायाच आहे. हॅलो. हा अभिरामा, अरे गेलास ती थैलीच झालास. तुमका काय मागच्या फोन करूची सूद नाही की काय? पिकनिकाक गेलास? छाया मी हॉस्पिटल मध्ये आलोय, जरा अंदाज घेऊ दे मला. करणारच होतो मी फोन. बरा बरा. छाया फोन दी. हा दर रव रव दत्ता बोलता. अभिरामा बरा ना रे पूर्वा? काय झालं ते का? हा दादा, पूर्वा आता बरी आहे, काळजी करायची काहीही गरज नाही. आम्ही येतो साई सर. मी पण येते तुमच्या
लागणार. अभिरामा काय झाला? दादा मी काय म्हणतो, तू नको येऊ. नाही म्हणजे पूर्वा आता आराम करते आणि डॉक्टर म्हणाले की ते 1 दिवस अजून ठेवतील हॉस्पिटलमध्ये तिला. आणि चांगलंच आहे ना, त्यांच्या नजरेसमोर राहिली तर लवकर बरे होईल. जेवेल पण थोडं. बरं वाटतं आणते का पण? हो दादा एकदम बरी आहे ती. जरा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. तू काळजी नको करू. काही लागलं तर फोन करा मग. हा मी कळवतो ना तुला. आणि दादा वहिनीला सांगशील पूर्वा बरी आहे म्हणून. बरं ठीक. काय झालं? बरं झालं दादाने फोन केला. डायरेक्ट इकडे आला असता ना तर अजून प्रॉब्लेम झाला असता. अभि सिस्टर, हा स्टँड बदलायला हवा. काय झालं? खूप हलतोय तो. तुम्ही या ना इकडे, मी बघते. थांबा, मी देतो. अभि या विनयपेक्षा ना चांगला जो पार्टनर जोडी नाही मिळणार पूर्वाला. एक सांगू, दादा जे चुकी केली ना ते ठीक करण्याचा आपल्याकडे एक चान्स आहे. आपण यांची भेट घालून द्यायचा विचार करत होतो. फायनली यांची भेट झाली. त्याला योगायोग म्हणायचं की काय माहिती नाही, पण काहीतरी शक्ती नक्कीच आहे. कावेरी काय झालं? हा काय नाही. अभि खरंच शक्ती आहे. एकत्र आणतोय दोघांना. सरिता बाहेर चल. किती वेळ अशी बसून राहणार असंच? जो सर माझा पूर्वा घराकडे येत नाही ना तवसर हल्ला नाही मी आहेस नाही. या घरात ना कोणाचा चांगलाच होत नाही. काय ती शक्ती आहे ना, कोणाक धड जगू का देत नाही. तिथं गो फक्त अशक्तपणा. निमता कसा हो? माझ्या पोराच्या वाईटार कोण उठला ना तर मी तोंडान सांगूची गरज नाही. परत मी बोलले तर म्हणजे सरिता बोलता. बाबा तूच उभं राहू रे, तूच साक्षात्कार दी. बरा कर माझे चेडवा. विनय काळजी नको करू. डॉक्टर बोललेत ना ती शुद्धीवर आहे. फक्त जर अशक्तपणा असल्यामुळे डोळे उघडत नाही. मी 7 वाजले आहेत. कुणाला तरी एकालाच थांबता येईल. आणि पुरुष असेल तर तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. अभि थांबते मी. नाही नाही नको, मी थांबतो. तू जा घरी. अभिदा काकी तुम्ही जा, मी थांबतो इथे. डोंट वरी, मी घेईन काळजी. नाही अरे तसं नाही.
पण तुला कामं असतील ना, सकाळी बँकेत जायचं असेल. नाही नाही, मी मगाशीच फोन करून सुट्टी टाकली. नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तर थांबतो. अभिदा प्लीज, मला पुढचं माहित नाही, पूर्वाचा जो निर्णय असेल तो, पण एवढं तरी करूच शकतो ना तिच्यासाठी. प्लीज. बरं ठीक आहे, थांब तू. फक्त काही लागलं तर मला कळवशील. हो. तुम्ही थांबताय तर बाहेर थांबा, काही लागल्यास बोलवे मी तुम्हाला. आणि विनय, शुद्धीवर आली की मला फोन करशील. हो. विनय, काय असेल फोन करा. चल चल, येतो. हा. काय दत्ता, काय रे, कसला विचार करतोस? अजून कसला विचार? पूर्वाच. अभिरामाचा काही परत फोन वगैरे आलेला नाही. इलो दोघं जण थैसरच थांबले. अभिरमा, पूर्वा पूर्वा बरी आहे आता, काळजी करायची काही गरज नाही. आजचा दिवस फक्त सलाईन लावतील तिला, उद्या ठणठणीत होईल. अभिराम भाऊजी, हो ह्या काय दोघा विलास आणि माझ्या चटबाग तेसरी एकटात टाकून इलास की काय म्हणायचं तुमका? पूर्वा एकटी नाहीये वहिनी. काय बोलतोस? अगो तुम्ही दोघा हैसर इलास, मग थैसर कोण? हा नाही नाही, तिकडे डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, आणि आम्हाला तिकडे थांबू नाही दिलं त्यांनी. वहिनी, काळजी करायची काही गरज नाही, बरी आहे पूर्व. विरम भाऊजी, ओ काय या त्या लोकांच्या ताब्यात देऊन इलास माझ्या चेडवा? अगो त्यांनी डिग्री घेतलेली आहे, ती चांगलं सांभाळतील पूर्वा. आणि ते दोघ जण सांगतात ना, मग हे बरं असतं. त्या काय पण असाल ते, माझा चेडू बरावून घरा घेणार आहे ना, तो सर माझा कोणावर विश्वास नाही आहे सर. अभिरामा, तुम्ही जावा, जेवून घ्यावा आणि पडा. धावपळ करून थकलाय असाल ना. दत्ता, अरे काळजी करू नकोस, एखाद दिवस तिथे ठेवून घेतील आणि मग घरी पाठवतील उद्या. चल आता, पारठा वाढलाय बाहेर. थांबा, तुमच्या रिलेटिव्हला बोलून आणते. बेड नंबर 4 रिलेटिव्ह. हाय सिस्टर, काय झालं? शुद्धीवर येत आहेत त्या. ओके. तू इथे? तुझ्यासाठी आलोय. अभिदा आणि कावेरी काकी पण होत्या, त्यांची परवानगी घेतली मी तुझ्यासाठी, तुझ्या सोबत थांबण्याची. अरे पण पूर्वा, काही बोलू नकोस आणि कसलाही विचार नको करू. हे बघ, आधी एकदम ठणठणीत हो,
एक मित्र म्हणून एवढं तरी सांगू शकतो ना मी. पूर्वा, मी अभिदाला कळवतो. काळजी करत असेल ना. कोणाचा फोन होता? थांब बघतो. विनय, लाईट लाव. हा विनय बोल. पूर्वा शुद्धीवर आलीये, बोलते माझ्याशी. पूर्वा शुद्धीवर आली. अभिदा, हा थँक्यू. विनय, हॅलो. अभिदा, अभिदा, पूर्वा, बाळा बरी आहेस ना तू? बरं वाटतंय ना तुला? काळजी नको करू. हा, उद्या सोडतील डॉक्टर घरी. रड, एवढं रडायचं ना आताच रडून घे, नंतर नाही रडता येणार. पूर्वा, एक बोलू? सॉरी. नाही, तू निर्णय घेतला होता तरी विनेला आम्ही तिकडे थांबायला सांगितलं. माफ कर मला. पण एक बोलतो पूर्वा, जी व्यक्ती आता तुझ्यासोबत तिकडे आहे ना, तीच व्यक्ती आयुष्यभर तुझी काळजी घेऊ शकते. एवढा विश्वास काही क्षणातच त्याने मिळवलाय. अभी, अभी, हे पूर्वा लकी आहे, खूप लकी आहे. एवढे दिवस आपण उगाच तिच्या नशिबाला दोष देत बसलो. थँक्यू विनेला हॉस्पिटलमध्ये बोलवल्याबद्दल. त्यांच्या भेटीसाठी जागा चुकली, पण वेळ योग्य होती. अभी खूप इमोशनल आहे तू, पण विनेला मी नाही बोलावली. हे सगळं तिने केलंय. माहिती आहे मला, विनय हॉस्पिटलमध्ये असेच नाही आला ना. तू आहे ना त्याच्या मागे. पूर्वा आणि विनयला भेट करून दिलीस ना तू. मलाच ना पूर्वाचं असं टेन्शन आला की, पण मला माहित होता की तिचं चांगला होणार आणि चांगला झाला तुझ्यामुळे. पण तू मला भेटत नाहीये. एकदा माझ्याशी बोल ना. समोर का नाही येते तू?
असं ना किती दिवस असं तू माझ्यावर रागवणार ना? ये ना समोर प्लीज, मला एकदा तुझ्याशी बोलायचंय, समोर ये ना. माधव दादा. कावेरी, तू चुकतेस, पुन्हा ती चूक करतेस. ती तुला खेळवते. माधव दादा, तुम्हाला सगळं कळतो ना? तुम्ही मला समुद्रावरून इकडे आणलं घेऊन. तुम्हाला सगळं येतं ना? माझं आणि तिचा एकदा असं भेटी करून द्या ना. मला एकदा तिच्याशी बोलायचं आहे प्लीज. बयेचा तसा आदेश नाही. तुमच्या बहीणमुळे माझ्या आणि तिची मैत्री तुटली आहे. बच्ची, कावेरी सोबत केलेली मैत्री तोडू देणार नाही. बजावलं होतं ना तुला नको येऊस मध्ये म्हणून. आता भोग केलेल्या कर्माची फळ.